लय म्हणजे लय भयंकर अवघड आहे, मरणाच्या दारीत आहोत सध्याच्याला. आम्ही सध्याच्याला नाही जर रस्ता झाला तर आम्ही आत्महत्या जाग्याला करणार. इकडे चालू मध्ये रस्ता तेवढा अडवलेला आहे. बर, त्यांच्या मालकीची तर नाही ना जमीन. मालकीची नाही, मोठा रस्ता आहे किती. मलाच बोलावं लागतं. हे निर्लज्जपणाचा कळस जे कोणी शेतकरी अडवणं करण्याचा केलेलं आहे, कारण का त्यांच्याकडे त्यांच्या रानात शेतीला येत नाहीये म्हणून त्यांनी रस्ता अडवलाय. शिव रस्ता पूर्वेकडे बी आहे बर, आणि इकडल्या बाजूला म्हणजे 70% शिव रस्ता आहे. फक्त ह्या शेतकऱ्यांनी शिव रस्ता मुद्दाम होऊन अडवलाय. यांनी सांगितलं. नाही. सध्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब आहेत. आशीर्वाद साहेब, आपणास देखील विनंती करतो की आम्ही पत्रकार असून विनंती करतो की खरंच या लोकांची अतिशय नाहक हाल परिस्थितीने मध्ये. कारण कसं आहे, भारत हा गुलामगिरीत म्हणजे सध्या या लोकांना गुलामगिरी. आमची मुलगी डिलिव्हरी झाली, तिथनं रोडवरनं चालत आणली. लगेच ती टाकायला ही झालं की पुन्हा 2-3 दिवसांनी लगेच पुन्हा दवाखान्यात न्यावं लागलं. माझी आजी वारली होती, अर्धा किलोमीटरवर हातगाड्यावर टाकून ढकलत आणली वडत. ह्या लोकांना आता सरकारी काम आणि जवळपास 11 वर्ष थांब असंच मानावं लागेल. त्याच्याला आम्ही त्या लोकांच्या मंजुरीला जात होतो, तोपर्यंत त्यांनी रस्ता अडवलेला नाही. म्हणजे त्यांच्या शेतात कामाला जातापर्यंत. आणि त्यांच्या शेतात कामाला बंद झाल्यापासून रस्ता आमचा अडवला. जे लोक किती मला सुद्धा देखील अशा शब्दाने बोलता येतं, पण मी सुद्धा पत्रकार या नात्याने असल्यामुळे मला आता ते आवडता घेता आले आहे. तर दळावं लागतंय आणि दळून जात्यावरच खावं लागतंय. बाजार आणा जायचं म्हणतो, चोरून कुठं जायचं. त्याला 10 वर्ष झालं रस्ताच नाही. कसं सहन करताय मग 10 वर्ष? कशामध्ये आहे की म्हणजे आहे नाही, याचं काय करायचं. ह्याला नमाज पडायचं. मी स्वतःहून तहसीलदार साहेबांना यांना विनंती करतो की तहसीलदार साहेब, खरंच इथल्या लोकांची बिकट अवस्था आहे. कारण का मी स्वतः जेवढं मागेल तेवढा कागदपत्र आमच्याकडे आहे. महसूल खात्याचा दिलेला, समजायचं दिलेला कागदपत्र कुठलं म्हणून होत नाही. सामान्य माणसाने न्याय कुणाकडे मागायचा. गावगाड्यात शेती आणि शेतकऱ्यांसाठी पानद आणि शिवरस्ता अत्यंत महत्त्वाचं असतात. अर्थात दोन्हीही कच्चे रस्ते असतात म्हणा, पण या रस्त्यांचा वापर शेतमाल किंवा शेतकऱ्यांची अवजारे ने-आण करण्यासाठी केला जातोय. हे रस्ते शेतकऱ्यांच्या संगनमतीने बनवले जातात आणि हे शिवरस्ते जे आहेत हे पाणी वाहून जाण्यासाठी बांधले गेलेत आणि परत त्यांचा वापर वाहतुकीसाठी केला जातोय. राज्यातील कृषी उत्पादन वाढण्यासाठी महायुती सरकारने सध्या आता शेतकऱ्यांना मोफत शिव आणि पानंद रस्ते बांधून देणार असल्याचं देखील म्हटलं गेलंय. तसा देखील ठराव देखील सध्या मंजूर देखील करण्यात आला आहे. याबाबत विशेष म्हणजे या शिवपानंद शिवरस्त्यासाठी मोजणी ही सरकारी पैशातून होणार असून ज्या शेतकऱ्यांमध्ये जे भांडण होऊ नये यासाठी मोफत पोलीस संरक्षणाचा खर्च सुद्धा सध्याच्या महायुती सरकार करणार असल्याचे देखील माहिती दिली गेली आहे. खरं पाहिलं तर राज्यात शिवपानंद रस्त्याचे अनेक प्रकरण हे न्यायालयात किंवा वादविवादमध्ये जातोय, तर कधी एकमेकांच्या हाणामारीपर्यंत ते एकमेकांना जीवे मारून टाकण्यापर्यंत घटना घडली जाते. खरं तर तसं पाहिलं गेलं तर तालुक्याचे प्रमुख असलेले तहसीलदार यांनी हा लवकरात लवकर तोडगा काढावा आणि योग्य त्या भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा एवढी माफक अपेक्षा शेतकऱ्यांची असते. अशाच एका गावात म्हणजे मोहोळ तालुक्यातील दक्षिण भागातील म्हणजे नरखेडपासून कमीत कमी 3 ते 4 किलोमीटरवर असलेले एलमवाडी हे गाव. या गावात मी सध्या एका वस्तीवरती असलेल्या रानात मी उभा आहे. याचं कारण असं की आपण म्हणतो की सरकारी काम आणि 12 महिने थांब, तर ती आता त्याची व्याख्या आता बदलून गेली आहे. ह्या लोकांना आता सरकारी काम आणि जवळपास 11 वर्ष थांब असंच मानावं लागेल. नेमकं असं इथं या शिवरस्त्यामध्ये असं काय घडलं आहे की या भागातील शेतकऱ्यांना जवळपास 11 वर्ष झालं तरी देखील न्याय भेटला नाही. मग सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मागायचा कुठं असा देखील प्रश्न पडतोय. तहसीलदार प्रांत यांचे उंबरे झिजवून त्यांच्या पायातील चपल्या देखील झिजल्या गेल्या आहेत. मात्र ना तहसीलदारांनी दखल दिली आहे ना प्रांतनी दखल दिली आहे. आपण या संदर्भात बोलण्यासाठी याच भागातील रहिवासी आहेत. बाबा, नाव काय आपलं? सत्यवान बाबू पवार. गाव कुठलं आहे? पुढे या, खाली या जरा. येलमवाडी. बर, तुमचं लहानपण इथंच गेलंय का? जन्म इथंच गेला माझा. बर,
काय आहे रस्त्याच्या शिवरस्त्याची नेमकी परिस्थिती काय काय आहे की रस्ता 11 वर्ष तुम्हाला रस्ता मिळू दिला ना अजूनपर्यंत 11 वर्ष रस्ता चालू पहिला होता, 11 वर्षापूर्वी चालू चालू होता. हा. आता सध्या ज्याला आम्ही त्या लोकांच्या मंजुरीला जात होतो बर. तोपर्यंत त्यांनी रस्ता अडवलेला नाही. हा म्हणजे त्यांच्या शेतात कामाला जातापर्यंत हा. आणि त्यांच्या शेतात कामाला बंद झाल्यापासून रस्ता आमचा अडविला. बर. ही पिकं कशी काढते ती बाहेर कशी जाते ती, बर, ही बर. त्यांचा प्रश्न आहे. हा, हा. तर आम्ही काय कोणाच्या जीवावर काय मोठं झालेलो नाही, कष्टावर मोठं झालेलो. बर, बर. आता सध्या ज्याला आमचा बेदाना किंवा द्राक्षी बागायत बाहेर निघायला चान्स नाही. आमच्या बहिणी बाळा, मुलं बाळा, लेकरं बाळा शाळेची अडचण आहे. आणि आमच्या लेकरा बाळाला संडासला मुताला आमच्या घरी धागावं लागतंय. दळायचं बी बायानी जात्यावरच दळावं लागतंय आणि दळून जात्यावरच खावं लागतंय. बाजार आणा जायचं म्हणतो चोरून कुठं न जायचं, त्याला जरी गेलं तर त्यानं म्हणा तू तिकडं का त्याला जाऊ दिलं. किती दुर्दैव आहे बघा. मोहोळ तालुक्यातील पहिल्यांदा आपण हे अशीच परिस्थिती मला वाटतं हे इथं गाव शेजारी गाव आहे मनगोळी गाव. मनगोळी गाव. हा, मनगोळी गावाला देखील रस्ता नव्हता आणि रस्ता आता विद्यमान जे आमदार आहेत यांनी देखील रस्ता तातडीनं मंजूर केला गेला. त्यांनी देखील आर्थिक बजेटमध्ये हे देखील हा प्रश्न उपस्थित केला होता. हे सारे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले गेलेलं आहे. त्याच अनुषंगाने मनगोळी जरी हाकेवरतीच गाव असलं तरी ते त्याच्यापेक्षा भयंकर कितीतरी हे किती काय लय म्हणजे लय भयंकर अवघड आहे. मरणाच्या दारीत आहोत सध्याच्याला. आम्ही सध्याच्याला नाही जर रस्ता झाला तर आम्ही आत्महत्या जाग्याला करणार आहोत. तहसीलला कारण किती वेळा गेला तुम्ही तहसीलदार? तहसीलला 11 वर्ष झाली हेल्पाट करतो. आमचं पाय झिजलं जाऊन बर. प्रांताकडे गेलो, कलेक्टरकडे गेलो. काय म्हणणं काय येतंय त्यांचं नेमकं? त्यांचं काय म्हणणं आहे तर बघू चौकशी करू देऊ, बर. बघू हा. चौकशी करू देऊ. या हा, तारखेला हा, हा. तारखे द्यायच्या, तारखेला जायचं. कारण आम्हाला तारीख नसली हजर व्हायचं नाही, पुन्हा बर. दुसरी तारीख द्यायची. त्या हा. तारखेला गेले की फुल्ली तारीख द्यायची. असं करीत करीत आमचं 11-12 वर्ष होऊन गेले तरी आम्हाला न्याय मिळाला नाही. नाही. एक अपंग माणसाला चालता येत नाही, बायपास झालं त्या माणसाला बाहेर जाता येत नाही, कुठली डिलिव्हरी माहिती असली त्याला बाहेर जाता येत नाही, कुठली माहीत झालेलं मनुष्य दिकून आणता येत नाही. ती दिकून फाईल माझ्या पैसे आहे. या इकडे मावशी पुढे येतो. ती दिकून फाईल माझ्या पैसे आहे. अशापर्यंत आमचं कंडिशन बेकार आहे. तर सध्याच्याला किती शेतकरी आहेत या भागात तिकडं? असं 25 शेतकरी, 20-25 शेतकरी आहेत. शेतकरी आहेत, त्यांना रस्ता अजिबात नाही. अजिबातच नाही, रस्ताच बरं. नाही. मग तुमचं दळणवळणचं असं चोरीनं जायचं, चोरीनं जायचं, चोरीनं जायचं, चोरीनं यायचं. काय करायचं? ह्याला नमाज पडायचं, मी त्याला पाया पडायचं. स्वतःहून तहसीलदार साहेबांना यांना विनंती करतो की तहसीलदार साहेब, खरंच इथल्या लोकांची बिकट अवस्था आहे. कारण का मी स्वतः कमीत कमी 1.5 किलोमीटर अंतरावरती गाडी, 4 चाकी गाडी माझी पार्क करून मी चालत आलो या ठिकाणी. माझी अशी परिस्थिती. आपला भारत देश 75वा अमृत महोत्सव साजरा करतोय. एकीकडे आपण मोठमोठ्या गोष्टी मारतोय की माझा भारत इकडे गेलाय, असं आहे, महासत्ता बनेल. पण खरंच महासत्ता बनण्यासारखं खरंच परिस्थिती आहे ही सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. काय नाव काय आपलं? या इकडं. महादेव पवार, अपंग आहे. बर, आपण काय हो पाहिला आम्ही तुम्ही आता चालत येताना. काय आहे, कशी परिस्थिती काढता इकडं? परिस्थिती शिवरस्ता पूर्वेकडे बी आहे बर. आणि इकडल्या बाजूला म्हणजे 70% शिवरस्ता आहे. फक्त ह्या शेतकऱ्यांनी शिवरस्ता मुद्दाम होऊन अडवलाय. हा अडवला, हा, ह्याने करू सांगितलं दिलेलं नाही. म्हणजे कामाला येत नाही म्हणून. कामाला येत नाही, आमच्यात कामाला येत नाही. बर. मग त्यामुळं ते तर शेती आहे त्यांची. म्हणजे राजकीय काय आहे का? राजकीय आहेत की ते. बर. काय पद आहे त्यांना? त्यांना पद ते पक्षाचे ते गावातले कुठल्या पक्षाचे आहेत? राष्ट्रवादीचे आहेत ते. बर. शरद पवार का अजित पवार? काय तुम्हाला माहित नसणारच म्हणा. खरंच पक्षाची लोक किती मला सुद्धा देखील अशा शब्दांनी बोलता येतं, पण मी सुद्धा पत्रकार या नात्याने असल्यामुळे मला आता ते आवडता घेता आले आहे. खरंच परिस्थिती या लोकांची आता मी सुद्धा पाहिली, किती अवेलना होतात, किती दुःख आहे ते समोर आल्यानंतरच हे दिसून येत आहे. काय मग आता काय सरकारकडे त्यांनी न्याय दिला तर न्याय देईल अशी अपेक्षा आहे. नाही न्याय दिलं तर आम्ही आत्महत्या करणार. बर. पर्याय नाही. तर आम्ही 11 वर्षे म्हणजे अन्याय सोसलाय. तर ठीक आहे, एक माणूस एक सहन करतोय की एक बाबा आज होईल, उद्या होईल, एक रस्ता 11 वर्ष 1-1.5 वर्ष ठीक आहे. अजून बी आम्ही हे जे आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षित आहे आम्ही, बर. पण अजून मिळालेलं नाही. आणि असंच चाल ढकलत आतापर्यंत आम्ही कुठं न्याय मागायचा? सामान्य माणसाने न्याय कोणाकडे मागायचा? कोणाकडे मागायचं, कोणाकडे नाही. हे प्रशासनाकडे मागायचं नाही तर मागायचा कोणाकडं? बर. प्राण साहेब काय म्हणले?
खाली ह्याला फेर तपासणीला पाठवले. म्हणजे पहिले हे केलेलं निकाल झालेला आहे. त्याच्यानंतर फेर तपासणीची आवश्यकता आहे का, शिवरस्ता आहे म्हणल्यानंतर हे नकाशामध्ये आहे का आहे की म्हणजे रस्ता आहे का? आहे नकाशात आहे. तहसीलदाराला दाखवलं का तुम्ही आहे? दाखवलंय सगळं कागदपत्र त्यांच्यापाशी कागद पुढे या की, पुढे या इकडे, पुढे या. नकाशा सहित काय नाही काय कागद जेवढं मागेल तेवढा कागद एवढं पुरवून कागद केलेला आहे. आमच्याकडे आहे. आहे सगळं. महसूल खात्याचा सगळं आहे. दिलेला आहे, समजायचं दिलेला आहे कागदपत्र कुठलं म्हणून राहिलं कशामुळे नाही. होत नाही म्हणजे त्यांचं काय राजकीय वरद राजकीय असल्यामुळे ते राजकीय होणार. दबावामुळं ते काय गरिबांना गावगाड्यात हे न्याय चालतंच आणि हे निर्लज्जपणाचा कळस कळस. म्हणजे मलाच बोलावं लागतं. हे निर्लज्जपणाचा कळस जे कोणी शेतकरी अडवणं करण्यात केलेलं आहे. कारण का त्यांच्याकडे त्यांच्या रानात शेतीला येत नाहीये म्हणून त्यांनी रस्ता अडवलाय. आमच्या असा कामाला हे येत नाही. नुकसान, हा. आमच्या शेतात कामाला येत नाही. गाड्या आणून पण आम्ही ज्या वेळेस कामाला त्यांच्या जात होतो काय म्हणतात? वाळू आणल्या त्या वाटानी, घरं बांधली आम्ही तिथवर त्याच्यात कामाला जात होतो पहिलं. पहिलं. आता आम्ही कष्ट करून आमच्या मनगटानं पाणी लागलं देवांना, मला आमची लेकरं बाळ कुठं उन्हात लावा म्हणून आम्ही शेती करायला त्यांना ते बघून ही कशी बाहेर जाते ती बघू बर विषय आहे. काय मावशी नाव सांगा मला. सांगते नाही नाव सांगा. हा शांता पवार. काय किती वर्षापासून तुमचा रस्त्याचा प्रश्न असा आहे? 10-11 वर्षापासून अपडेट आहो. हा झाला नाही. झालाच नाही, निस्ती म्हणते देताव देत नाही ती. बर हे मग तुमचं कसं रोजचं कसं येणं जाणं कसं? जाताव असं कोणाला तर नाही बोलली तर बी बळच बोलायचं, मावशी काय दादा म्हणायचं आणि त्यांना बोलून मग त्यांच्या इथनं जायचं, बर त्यांचं काय काम असेल तर थोडं करून जायचं. काय तर म्हणायचं, नाही बोलले की मग उद्याच्याला म्हणते ती येऊ नका, तेवढं बी जाऊ दे. अशी करते ती. मग तसंच बोललं नाही तर बी बोलायचं आणि जायचं. बर मग लहान लेकरं पण खाली जात होती शाळेत, मसन वाटा होता त्याच्यातनं जायची यायची, हा पाण्यातनं जायची. तर काय हेच करत नव्हती. मग कलेक्टरला बी गेलाव बसलाव तिथं तर ती म्हणली देताव, दिलाच कलेक्टर नाही. साहेबांकडे पण गेलतो का तुम्ही? गेलताव आम्ही, जाऊन तिथं गाडी करून समधी जण बसून आलाव. हा. ती म्हणली सांगताव खाली. मग खाली सांगितलं तर खाली ती काय मग तशी म्हणते ती. देतावच म्हणते ती ना, देत नाही ती. सध्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब आहेत. आशीर्वाद साहेब आपणास देखील विनंती करतो की आम्ही पत्रकार असून विनंती करतो की खरंच या लोकांची अतिशय नाहक हाल परिस्थितीने मध्ये कसं आहे, भारत हा गुलामगिरीत म्हणजे सध्या ह्या लोकांना गुलामगिरीची आठवण असल्यासारखी म्हणजे ही अशा परिस्थिती देखील आहेत. त्यांनी देखील ह्या लोकांसाठी रस्ता करावा अशी देखील आमच्याकडून देखील विनंती आहे. काय नाव काय? संतोष पवार. बर काय रस्त्याची परिस्थिती काय आहे? 10 वर्ष झालं रस्ताच नाही. कसं सहन करताय मग 10 वर्ष रस्ता नाही? काय त्याला अहो, पाया पडलोय आमदार हे आमचा चुलत भाऊ पाया पडलाय. हा मी स्वतः पाया पडलोय, बर आडवा होऊन पाया पडलो. आम्हाला न्याय द्या, आम्हाला नाही द्या रस्ता म्हणून द्या. देऊ म्हणली, फक्त झालं एवढंच. देऊ ह्याच्या पलीकडे काय नाही त्याच्या बघा. पलीकडे काय नाही. बर बर पुन्हाचं म्हणून कागदपत्र कुठला म्हणून ठेवायचा राहिला नाही बघा. प्रत्येक कागद महिला तेवढा कागद आम्ही आमच्या दिलेला. कलेक्टर ऑफिसला सुद्धा 3 अर्ज आहेत. हा हो कलेक्टर साहेबाला 3 दिले 3 वेळा त्याची पोच आहे आमच्याकडे सध्या. बर हो तरी सुद्धा त्याच्यावर काय कारवाई नाही. प्रांताच्या पूचे द्या, कलेक्टरच्या पूचे द्या. काय बाई काय करतोय तू? ये इकडे पुढे ये. 12वी झाली माझी. 12वी झाले. हा शेतीच करतोय. बर येऊन जाऊन रोजचं कसं आहे? येऊन जाऊन ह्यांच्या इथनं जातोय, त्यांना आपलं गोड बोलून जायचं आणि गोड बोलून यायचं. बर पर्याय नाही दुसरं आपल्याला. दुसरं कोण वाट बिना ना गेलं तर दुसरं म्हणते ती, परत त्याला आज गेला की उद्या म्हणते ती येऊ नको बाबा आमच्या इथनं म्हणते ती. बर हा मग त्यांच्या मालकीचा रस्ता आहे का तो? ना आपले शिवरस्ता सोडण्यासाठीच नाही त्या. काय जनावराला सुग्रास म्हणा काय खत ती आणायचं म्हणलं खांद्यावर अर्धा किलोमीटरवर खांद्यावर आणावं लागते ती. खांद्यावर आणावं लागतं. हा खांद्यावर ठीक आहे. वाहन तर कसले येत नाही. सुग्रास माझी आजी वारली होती, तिथनं अर्धा किलोमीटरवर हात गाड्यावर टाकून ढकलत आणली वडत आणि इथं दण दिली. बर असली कंडिशन आहे चालूला. आजोबा वारले 3 वर्षात, ह्या 11 वर्षात 3 जण 4 जण मिली. एक जणाला सुद्धा गाडी घरात उतरू आलं नाही. सगळ्यांना गाड्यावर वडत आणायचं, कसं आणायचं काय जणांना वडत आणण्याला आलं नाही पावसामुळे. बाहेर धन दिली. बर स्वतःच्या रानात सुद्धा जाळाला आणता आलं नाही माणसाला. म्हणजे डिलिव्हरी एवढी पेशंट condition. वगैरे काय कसं करताय? काय म्हणताय? या इकडे पुढे या. काय गेल्या म्हणताय? महिन्यातच आमची मुलगी डिलिव्हरी झाली. हा तिथनं रोडवरनं चालत आणली. हा. लगेच ती टाक्याला ही झालं की पुन्हा 2-3 दिवसांनी लगेच पुन्हा दवाखान्यात न्यावं लागलं चालत तिथं. महिनाभर ऍडमिट परिचय. बर पण येऊ असं ती गाडी सुद्धा येऊ देत नाही ती खाली.
बर ज्यांनी अडवले त्यांनी हा ते अडवू देत नाही ते. फक्त थोडीशी तर शिवाय तिकडून चालू आहे इकडून चालू आहे म्हणजे तिकडे बी चालू आहे, इकडे चालू आहे, मध्ये रस्ता मध्ये तेवढा अडवलेला आहे. बर त्यांच्या मालकीची तर नाही ना जमीन मालकीची नाही मालकीची नाही. मोठा रस्ता आहे किती मोठी शिवाय इथं. हा दोन तालुक्याचे कुठला शिव आहे मला सांगा आधी, ते महत्वाचं आहे. हा रस्ता कुठला आणि ते मी विचारलं आहे कुठला शिव आहे हा रस्ता. शिव रस्ता हे येल्लमवाडी आणि पाचपोलवाडी बर 2 तालुक्याचे हद्द आहे ते. हद्द आहे. हा 2 तालुक्याचे हद्द आहे. इकडे ते बार्शी का कुठला माडा तालुका चालू होतो. हा आणि इकडं मोहोळ तालुका. हा. हे असे 2 तालुक्याचे शिव आहे बाउंड्रीवर आहे. बाउंड्रीवर आहे आम्ही. त्याने म्हणणं असं दिलंय हा की पानंद रस्ता चालू आहे. हा तुम्ही बघितला का पानंद रस्ता चालू बरं, हो. आहे का चालू आहे का चालू नाही. ही आमच्या रानात आम्ही पानंद रस्ता आमच्या रानात आम्ही खाली तुम्ही जेव्हा ते लोक काय म्हणते त्यांना पानंद रस्ता जे असताना आम्हाला असता मुद्दाम मागितला. पानंद रस्ता चालू आहे का तुम्ही प्रत्यक्ष भागात तिकडे बंदच आहे की सगळं. सगळं बंद आहे ना. हा. मग बोपले शिव रस्ता आहे. बोपले शिव रस्ता कुठं आमच्यापासून 5-7 8-9 10 किलोमीटर अंतर शेतकरी आहे ते ती जाऊ देत म्हणजे नाही. नरखेड रस्ता कुठं आला, नरखेड रस्ता गावात आला, नरखेड रस्ता जवळ आहे म्हणते. मग तहसीलदार आम्हाला सांगावं ना ही रस्ता खोलाय तुला जा नाही, मला काय म्हणायचंय इथून 500 मीटरच्या अंतर तुम्हाला 6-7 किलोमीटर जावं लागतं. जावं जावं लागतं. ती बी रस्ताच नाही हो साहेब जायला. ती बी रस्ता नाही. ती बी रस्ता नाही. जाऊ शकतो आम्ही पण ती बी रस्ता नाही. रस्ता कसलाच नाही आम्हाला. पण रस्ता खुला नाही. रस्ताच खोला नाही. काय म्हणताय. शिव तिथं आहे पण त्या शिववरती रस्ता शेतकऱ्यांनी होऊ दिलेला नाही आजपर्यंत. हे माडा मोहोळ ह्याच्यावर बी रस्ता त्यांनी होऊ दिलेला नाही आणि बोपले येलमवाडी ह्या शिवावर बी रस्ता होऊ दिलेला नाही. दुई शिवाला तीच म्हणू मी अपंग 11 वर्ष शेती कशी करतोय मला माहित आहे. नाही पण साहजिकच आता आम्ही पाहिलंय आम्हाला चालता येणार रस्त्यातनं. आम्ही गाडी तिकडे लावली पण ह्या रस्त्यानं आता चालता येत नव्हतं आम्हाला. नाही चालताच येत नाही. गेल्या आठवड्यात एक अधिकारी आलते म्हणला तुम्ही कसं खेळतो म्हणला. पोलीस स्टेशन पण ते पोलीस स्टेशनला सुद्धा सांगितलं साहेबाला मला ह्यांची लय बेकार परिस्थिती आहे सांगितलं साहेबांनी. शिंदे साहेब का काय तर होते म्हणले. मग आता हे आम्हाला न्याय पाहिजे बघा. रस्ता आम्हाला मिळाला पाहिजे. न्याय मिळेल का तुम्हाला. नाही मिळलंच पाहिजे. नाही मिळेल की आम्ही जागायला खालास रिबीट. सरकारला आम्ही पोचवरण पावत्या देणार, अर्ज देणार आणि आम्ही शिवून मारणार. विलाज नाही, पर्याय नाही. त्याशिवाय कुठला मार्गच नाही. तर कसं जायचं. घर आहे त्याला दार आहे, बरोबर. शेत आहे त्याला वाट आहे. घराला दार नाही व घर गोड दिसतंय का. मग शेत आहे तर शेतीला रस्ता ती शेती गोड दिसते. मग कुठवर आम्ही लोकांचे दर्शन करायचं. कुठवर लोकांना हांजी करायचं. त्यांना पैसे आम्ही द्यायचं किंवा त्यांनी नाही जाऊ दिलं तर त्याच्या संग तांडायचं, त्यांच्या संग पाया पडायचं, त्यांना गोड बोलायचं. कुठवर सण करायचं. मग ती मेलेलं ह्यांचं शेतकरी ह्यांचं पीक विम्याची लोक येते ती ह्याची आपली काय शिक्षण करायची लोक येते. त्यांना आम्ही काय बोललो का बाबा रस्ता नाही. त्यांना शिक्षण कर नाही बाबा का भरत ना. मग आम्हाला मला रस्ता नाही. मग तुम्ही ती शासन बघा. मग त्यांना शिक्षण कर आम्ही देतो. का देतो तर आपली शेती आहे त्यांचं आहे बघते म्हणून देतो. तरी आमच्यावर न्याय हा असा अन्याय. पाहूया आता तरी प्रशासनाला जाग येऊन खरंच काय शब्द सुचेनात मला. कॅमेरामन अतुल पवारसह भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठी, येलमवाडीहून नरखेड मोहोळ.